काही महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथ नगरपालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान, तर शिवसेनेने स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याच्या निर्णयाला आव्हान। उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश। पुणे जिल्हा परिषदेसाठी अवघ्या 2 दिवसात 2000 इच्छुकांनी अर्ज घेतले, तर झेडपीसाठी 5 तर पंचायत समितीसाठी 4 अर्ज दाखल। ग्रामीण भागामध्ये इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू। नागपूर पालिकेमध्ये काँग्रेसच्या जागा वाढल्या। काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। संजय महाकाळकर, दीपक पटेल, अभिजित झा, विवेक निकेसे स्पर्धेमध्ये। लवकरच नागपूरमध्ये काँग्रेसचा गटनेता निवडला जाणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीची मतमोजणी माढ्यातच करण्याची मागणी। नगराध्यक्ष मिनल साठे यांचा प्रशासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध, तर रस्त्यावरती उतरण्याचाही इशारा। कराड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नरेंद्र लिंबे, तर जयंत काका पाटील आणि भाजपचे सुहास जगताप यांची बिनविरोध निवड। नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी केलं अभिनंदन। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाणपुलावरती भीषण अपघात। ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली कारवर उलटली। अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान। म्हाडाच्या कोकण मंडळातील वसाहती गाळेधारक भूखंडधारकांकडे भूभाडे आणि सेवा शुल्काचे 25 कोटी रुपये थकीत असल्याचं समोर। शुल्क वसूल करण्यासाठी प्रत्यक्ष वसाहतीमध्ये जात थकबाकी वसूल करण्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या मुख्याधिकाऱ्यांचे आदेश। मुंबईतील काही भागात मंगळवार ते गुरुवारपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार। जी उत्तर दादर के, पूर्व अंधेरी, एस भांडूप, एच पूर्व वांद्रे आणि एन घाटकोपरमध्ये परिणाम जाणवणार। जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावरती परिणाम होणार। मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबवला जाणार। काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रकल्पाला मान्यता, तर प्रकल्पाला 40 ते 45 हजार शासकीय घरं उपलब्ध करण्याचा प्रकल्पातून मानस। फळं भाजीपाला निर्यातीसाठी ठाण्यामध्ये मल्टी मॉडेल हब सुरू केलं जाणार। ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील बापगाव हे हब असेल, तर हबसाठी राज्य कृषी पणन मंडळानं 7 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगितलं। पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात येणारी सेट परीक्षा जूनमध्ये होणार। सेट परीक्षेसंदर्भात शासनाकडे पत्र व्यवहार केल्यानंतर सेट परीक्षा घेण्याला मान्यता। अटल सेतूवरती आणखी वर्षभर 250 रुपये टोल आकारला जाणार। अटल सेतूवरती विद्युत वाहनांना टोलमधून सूट, वाहनधारकांना दिलासा। तर काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। पुण्यातील फूल मार्केटमध्ये शेवंती वर्गीय फुलांना 100 ते 125 रुपये प्रति किलोचा दर, तर लग्नसराई जवळ येत असल्यानं फुलांच्या मागणीतही मोठी वाढ। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला गती। पुढील 2 महिन्यांमध्ये पुलांचा सांगाडा हटवला जाणार, त्यानंतर नवीन पूल उभारणीचं काम हाती घेतलं जाणार। पूल उभारणीचं काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट।